पुण्यातील भीषण अपघातात 30 वर्षीय मराठी अभिनेता धनंजय कोळी याचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला। अवघ्या 3 महिन्याचं लेकरू बाप काय असतो हे समजण्याआधीच आयुष्यभरासाठी बापाच्या मायेला पोरकं झालं। काही दिवसापूर्वीच धनंजयच्या पत्नीनं त्याच्यासह शेअर केलेली डोळे जेवणाची पोस्ट या हसऱ्या कुटुंबाची शेवटची ठरली। पुण्यातील नवले पुलाजवळ गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात 2 ट्रकच्या मधोमध अडकलेल्या कारमधील अपघातावेळी एका कारमधील 5 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्याच कारचा चालक धनंजय कोळी हा होता। कार चालवत असलेल्या धनंजय कोळी यांच्या घरी 3 महिन्यापूर्वी चिमुकल्या लेकराचं आगमन झालं होतं। तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगा लातूर येथे होते, तर आई वडील पुण्यात होते। धनंजय 6 महिन्यापासून वाहतुकीचा व्यवसाय करत होता। त्यापूर्वी तो एका खासगी कंपनीत काम करत होता। धनंजय मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचा। धनंजय गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथे राहत होता। त्याने काही नाटकांमध्ये भूमिकाही साकारल्या होत्या, पण या अपघातात धनंजयचा अहकनाक बळी गेला आणि त्याच्या 3 महिन्यांच्या मुलावरचं वडिलांचं छत्र हरपलं। तो वडिलांच्या प्रेमाला पोरका झाला आणि याच कारमध्ये हेमकुमार रेड्डी यांची 3 वर्षाची चिमुकली मुलगी मोक्षिता रेड्डी देखील होती। हिचा देखील याच कारमध्ये होरपळून मृत्यू झाला। ही स्वाती संतोष नवलकर यांच्यासोबत हट्ट करून या कारमध्ये देवदर्शनाला गेली होती। स्वाती संतोष नवलकर यांच्या वडिलांना पॅरालिसिसचा झटका आल्यामुळे स्वाती यांनी नसारपूरच्या दत्ताला 5 गुरुवारचा नवस केला होता। कालचा गुरुवार हा नवसाचा 5वा आणि शेवटचा गुरुवार होता। दर्शन घेऊन मुलगी, आई आणि वडील हे तिघे परत येत होते। त्याचबरोबर त्यांच्यासोबत 3 वर्षाची चिमुकली मुलगी मोक्षिता रेड्डी देखील होती। पण या अपघात कारमध्ये 5 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला।